नव्या सरकारच्या स्थापनेनंतर हिवाळी अधिवेशन होणार आहे आणि या पहिल्याच अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता नसणार का असा सवाल उपस्थित होतोय। विरोधी पक्षनेत्याविना विधिमंडळ कामकाज चालू शकेल? ज्येष्ठ कायदेतज्ञ अनंत कळसे यांनी हे विधान केलेलं आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला एकतर्फी यश मिळालेलं आहे, प्रचंड यश मिळालेलं आहे आणि महाविकास आघाडीला आलेलं प्रचंड अपयश यामुळे विधिमंडळात विरोधी पक्षनेते विनाच कामकाज चालू ठेवावं लागणार आहे। विरोधी पक्षनेता नसेल तर विधिमंडळ कामकाज कसं चालेल असा सवाल आता उपस्थित होतोय। मात्र हे विधिमंडळ कामकाज विरोधी पक्षनेत्याशिवाय चालू शकतं असे ज्येष्ठ कायदेतज्ञ अनंत कळसे यांनी म्हटलंय। ज्येष्ठ कायदेतज्ञ अनंत कळसे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। पाहूयात। नवीन सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर आता वेध लागलेले आहेत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचे। मात्र महायुतीला आलेलं प्रचंड यश आणि विरोधकांना आलेलं प्रचंड अपयश यामध्ये विरोधी पक्षनेताच ठरू शकणार नाहीये आणि या संदर्भातच जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत कायदेतज्ञ अनंतजी कळसे आहेत। सर, खरं पाहायचं झालं तर महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे। महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरं जायला लागलेलं आहे। विरोधी पक्षनेता नसेल तर विधिमंडळाचं कामकाज कसं चालेल? नाही, आपण संसदीय लोकशाहीमध्ये ब्रिटिश प्रथा परंपरा या पाळतो। हाऊस ऑफ लॉर्ड्स, हाऊस ऑफ कॉमन्स यांचे जे संकेत आहेत ते आपण पाळतो या संसदीय लोकशाहीमध्ये। तर हे विरोधी पक्षनेता हे जे पद आहे हे संविधानिक पद आहे आणि या पदाला माननीय पंतप्रधान किंवा माननीय मुख्यमंत्र्यांनंतर त्याला प्रोटोकॉल असतो। आणि आपल्याकडे विशेषतः सांगायचं 1978ला आपण विरोधी पक्षनेते सॅलरीज अँड अलाउन्सेस असा कायदा केलेला आहे आणि या कायद्यामध्ये ज्या नमूद सोयी सवलती त्या दिल्या जातात आणि सभागृहामध्ये विरोधी पक्षनेत्याचं एक स्थान, एक वेगळं स्थान असतं। डेमोक्रेसीमध्ये विरोधी पक्षाची भूमिका हीच असते की प्रत्येक पक्षाची भूमिका ही आहे की सत्ता स्थापन करणे किंवा सत्ता संपादन करणे हीच भूमिका आहे। त्यामुळे विरोधी पक्षाला यावेळेस त्यांची ध्येय धोरणं कसे चांगले आहेत ते जनतेला पटवून द्यावं लागेल आणि त्यायोगे पुढील निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारे मतं मिळतील किंवा सत्ता स्थापनेच्या संदर्भात त्यांना सीट्स मिळतील। हे विरोधी पक्षाचं प्रमुख काम आहे। तर प्रत्येक पक्षाचंच काम आहे की आपली ध्येय धोरणं जनतेला समजावून सांगणं, त्याच्यावर त्यांचा प्रभाव पाडणं। महाराष्ट्र विधिमंडळाचं कामकाज हे 16 तारखेपासून नागपूर या ठिकाणी होणार आहे। मात्र विरोधी पक्षनेता नसणार आहे तरी सुद्धा ह्या विधिमंडळाचं कामकाज सुरळीत सुरू राहणार असल्याचं कायदेतज्ञ कळसे सरांनी सांगितलेलंच आहे। 5 दिवसांचं हे अधिवेशन असणार आहे। हे कशा प्रकारे गाजतंय हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे। दरम्यान विरोधी पक्षनेता